Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the topic income from business. This is the sixth example on this particular topic. Earlier, we have seen 5 examples in which we studied the practical treatment of computation of income from business as per the income tax rules. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण इन्कम फ्रॉम बिझनेस, एखादा बिझनेस असेल तर त्याचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचे 5 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचं 6वं एक्झाम्पल पाहणार आहोत. In this particular example, we are going to study the new points like the adjustment of depreciation as well as adjustment of interest on loan. पाठीमागचे जे काही 5 एक्झाम्पल झालेले आहेत त्यापेक्षा या एक्झाम्पलमध्ये नवीन काय आपण शिकणार आहोत तर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट नवीन प्रकारे कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन लोन, जर एखाद्या बिझनेसले लोन काढला असेल तर त्याच्यावरती व्याज त्याची नवीन प्रकारे ॲडजस्टमेंट आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 6. ओके, लेट स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. Following is the profit and loss account of Mr. Chandu. Okay, this is the first sentence of this example. In this sentence, it is mentioned that Mr. Chandu is an owner of the business. आपल्याला जे पहिलं वाक्य सांगितलं जातं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये त्यामध्ये आपल्याला बिझनेसचा ओनर कोण आहे. इथं एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे मिस्टर चंदू इज द ओनर ऑफ द बिझनेस अँड वी आर गिव्हन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे ते 31 मार्च 2021चं आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बिझनेसमन वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशासाठी तयार केलं जातं तर दिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू नो द अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट अर्न्ड ड्युरिंग द पर्टिक्युलर इयर. वर्षभर बिझनेस करून बिझनेसची वर्षाची सुरुवात the financial year of the business starts on 1st of April and it ends on 31st of March. So during this 1 year, during these 12 months, how much net profit is earned, for knowing the amount of net profit, this particular profit and loss account is prepared. And we know that this profit and loss account is prepared at the end of the year on 31st of March. Business कोणताही असो, business may be sole proprietary, business may be partnership firm, business may be company or joint Hindu family business, business may be newly started business or it may be an old business, business may be small size business, medium size business or large size business. Each and every business prepares this profit and loss account on 31st March to know the amount of net profit. ओके, प्रत्येक बिझनेस 31 मार्चला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असतो. मग आता हे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की जे डेबिट साईड असते, द लेफ्ट हँड साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ डेबिट साईड अँड ऑन द डेबिट साईड ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर रेकॉर्डेड. जी डेबिट बाजू असते P&Lच्या डेबिट साईडला सर्व खर्च आणि सर्व लॉसेस रेकॉर्ड केले जातात. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर डेबिट साईड. आपण सुरुवातीला ही जी डेबिट बाजू दिलेली आहे त्या डेबिट साईडचा आपण सुरुवातीला कोणकोणते खर्च दिलेले आहेत हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. बघा, मग पहिला खर्च काय, द फर्स्ट एक्सपेंडिचर इज सॅलरी, अमाऊंट इज 40,000. सॅलरी म्हणजे पगार दिला, किती रुपये पगार पेड केलेला आहे 40,000 रुपये, हा पहिला खर्च. देन सेकंड एक्सपेंडिचर इज ॲडव्हर्टाइजमेंट, अमाऊंट इज 15,000. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीचा खर्च केलेला आहे 15,000 रुपये. After that, next expenditure is fire insurance, amount is 4,500. Fire insurance means अग्नी विमा. आगीमुळे असेटचं नुकसान होऊ नये आणि जर झालं तर भरपाई मिळावी म्हणून अग्नी विमा घेतला जातो आणि त्याचा प्रीमियम किती पेड केलं आहे, हप्ता पेड केला आहे 4,500. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रिपेअर्स, अमाऊंट ऑफ रिपेअर्स इज 27,500. रिपेअर्सची रक्कम किती आहे तर 27,500 रुपये एवढे रिपेअर्स म्हणजे दुरुस्तीचा खर्च आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन, अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन इज ₹36,000.
डेप्रिसिएशनचा खर्च किती आहे तर तो 36,000 आहे. आपल्या बिझनेसमध्ये ज्या असेट्स असतात त्या असेट्स वापरून त्याची किंमत कमी होते त्याला डेप्रिसिएशन असं म्हटलं जातं. त्या डेप्रिसिएशनची रक्कम आहे 36,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे रेंट अँड टॅक्सेस, अमाऊंट इज 13,000. रेंट पेड केलं, टॅक्सेस पेड केले किती रुपये 13,000 खर्च दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे इन्कम टॅक्स, अमाऊंट ऑफ इन्कम टॅक्स पेड इज ₹9,000. ओके, इन्कम टॅक्स किती पेड केलेला आहे 9,000. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे GST. GST म्हणजे काय, GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, अमाऊंट इज ₹25,000. 25,000 रुपये एवढा GST पेड केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे लीगल चार्जेस, अमाऊंट इज 8,000. लीगल म्हणजे कायदेशीर कामांसाठी काय फी भरावी लागली, खर्च झाला, तो खर्च किती आहे तर 8,000 रुपये. त्यानंतर RDD ₹5,000. RDDचा आपल्याला फुल फॉर्म माहिती आहे, RDD स्टँड्स फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट. किती रुपये RDD आहे तर 5,000 रुपये RDD आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे बॅड डेप्ट्स, अमाऊंट ऑफ बॅड डेप्ट्स इज ₹9,000. बॅड डेप्टची अमाऊंट किती आहे 9,000. बॅड डेप्ट्स म्हणजे पैसे बुडाले, जे डेटर्स असतात त्यांच्याकडून येणारे पैसे बुडाले 9,000 रुपये. त्यानंतर पुढचा खर्च आहे बँक चार्जेस, अमाऊंट ऑफ बँक चार्जेस इज ₹8,000. बँक चार्जेस किती पेड केले 8,000 रुपये. बँकेकडून ज्या काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज मिळतात, मग ते पासबुक फॅसिलिटी असो, चेकबुक फॅसिलिटी असो, डेबिट कार्ड फॅसिलिटी असो, क्रेडिट कार्ड फॅसिलिटी असो, डिमांड ड्राफ्ट फॅसिलिटी असेल, ह्या सर्वांसाठी बँक काही चार्जेस आकारते. ते चार्जेसची रक्कम आहे 8,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, अमाऊंट ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी इज ₹4,500. प्रिंटिंग आणि स्टेशनरीचा किरकोळ खर्च आहे 4,500 रुपये. त्यानंतर शेवटचा खर्च आहे इंटरेस्ट ऑन लोन, अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज ₹7,500. कोणतं तरी कर्ज आहे, त्या कर्जावरती व्याज पेड केलं 7,500. आता हे कर्ज कोणतं आहे ते पुढं आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे नेट प्रॉफिट, अँड अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट इज ₹2,30,000. नेट प्रॉफिटची रक्कम किती आहे 2,13,000. मागाशी सांगितल्याप्रमाणे वर्षभर बिझनेस केल्यानंतर आपल्या बिझनेसला किती रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी हे P&L अकाउंट तयार केलं जातं. या P&L अकाउंटप्रमाणे या बिझनेसचा नेट प्रॉफिट आहे 2,13,000 रुपये. ओके, दिस इज द डेबिट साईड. नाव वी विल रीड द क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट साईड असते त्या क्रेडिट साईडला इन्कम्स आणि गेन्स रेकॉर्ड केले जातात. ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑल इन्कम्स अँड ऑल गेन्स आर रेकॉर्डेड. मग आता कोणकोणती इन्कम आहेत आपण पहिल्यांदा ते बघूया. जे P&L अकाउंट आहे त्या P&L अकाउंटला दिलेले आपण इन्कम आता वाचणार आहोत. पहिले इन्कम बघा काय, फर्स्ट इन्कम इज ग्रॉस प्रॉफिट ₹3,57,000. ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे 3,57,000 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्कम इज इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ₹19,000. डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, डिबेंचरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली त्याच्यावरती व्याज मिळालं. किती रुपये व्याज मिळाले 19,000 रुपये. त्यानंतर पुढचं इन्कम आहे डिव्हिडंड ₹6,000. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. आपण जेव्हा शेअर्समध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्या शेअर्सवरती डिव्हिडंड मिळतो. सो डिव्हिडंड किती मिळाला आहे 6,000 रुपये. त्यानंतर पुढचं इन्कम आहे कमिशन ₹3,000. कमिशन किती मिळाले 3,000 रुपये. कमिशन रिसिव्ड इज ₹3,000. अँड लास्ट इन्कम इज ॲग्रिकल्चरल इन्कम ₹25,000. शेती करून उत्पन्न मिळाले किती 25,000 रुपये. ओके, दीज आर द डिफरंट इन्कम्स मेन्शन ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड द टोटल ऑफ बोथ द साइड्स इज ₹4,25,000. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूची बेरीज किती येते तर 4,25,000 रुपये एवढी बेरीज आहे. ओके, आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय बघा. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स ॲडजस्टमेंट. कोणकोणत्यात, पहिली ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन अलावेबल ॲज पर इन्कम टॅक्स इज ₹32,000. म्हणजेच इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे किती 32,000. म्हणजे ही ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवर आहे म्हणून आपण डेप्रिसिएशनला टिकमार्क करूया. पहिलं आपलं काम हेच की ज्या ज्या एक्सपेन्सेस किंवा इन्कम्सवरती ॲडजस्टमेंट असेल त्याला पहिल्यांदा टिकमार्क करायचे. ही ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवर आहे म्हणून डेप्रिसिएशनला केलं टिकमार्क. त्यानंतर सेकंड बघा, रिपेअर्स इन्क्लूड ₹3,500 ॲज रिपेअर्स ऑफ रेसिडेन्शियल हाऊस.
त्यांनी सांगितले रिपेअर्समध्ये 3,500 रुपये कशाचा रिपेअरिंग आहे, तर घराचं रिपेअरिंग. रिपेअर्समध्ये सांगितलं आहे, मग रिपेअर्सला टिक मार्क करूया. रिपेअर्सवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, रिपेअर्सला पण केली टिक मार्क. ह्या 2 टिक मार्क झाल्या. आणि शेवटची ॲडजस्टमेंट, लोन इज टेकन फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन. कर्ज कशासाठी काढलं आहे, तर मुलांच्या शिक्षणासाठी. मग आता कर्ज लोनवरती बघा आपल्याला एक्झाम्पलमध्ये इंटरेस्ट ऑन लोन दिलेला आहे. ओके, जे कर्ज काढलं त्याच्यावरचं व्याज. ओके, म्हणून त्याला टिकमार्क केली. इंटरेस्ट ऑन लोनला केलं टिकमार्क. 3 ॲडजस्टमेंट होत्या, त्या ॲडजस्टमेंट कशावरती आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा त्याला करायचं टिकमार्क, त्याप्रमाणे टिकमार्क केलं. आता पुढे काय सांगितलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्यूट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला त्या बिझनेसचं 21-22 या असेसमेंट इयरचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं आहे, 3-4 ॲडजस्टमेंट दिले आहेत आणि त्याच्यावरून इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्मॅट तोच. पहिल्यांदा ओनरचं नाव काय आहे, तर मिस्टर चंदू म्हणून सुरुवातीला नाव लिहिलं. सुरुवातीला पहिल्या लाईनला सेंटरला मिस्टर चंदू. फर्स्ट वी शुड मेन्शन द नेम ऑफ द ओनर. देन ऑन द सेकंड लाईन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आपण बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे आपण सेकंड लाईनला मेन्शन करावं लागतं. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या वर्षाचं इन्कम, तर असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके, सो for calculating income from business, first of all we have to mention these 3 points. First we should mention the name of the owner. On the second line we should mention that we are computing business income, and on the third line we should mention for which assessment year we are calculating the income. ह्या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. Okay, now after mentioning these 3 points, now we can start with the computation of income. And for computing the income of business we have to prepare 3 columns. First column is particulars, second column is amount in rupees, and last column is amount in rupees. And we have to draw these 3 columns for full 1 page of the notebook. आपल्या नोटबुकच्या पूर्ण 1 पेज हे 3 कॉलम आपल्याला ड्रॉ करायचे असतात. ओके, एकदा हे 3 कॉलम ड्रॉ केले की त्या एका पानामध्ये आपण त्या बिझनेसचं इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे इन्कम किती आहे हे सहजपणे कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, मग हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आता आपण इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ह्याची सुरुवात करणार आहोत. जसं पाठीमागच्या 5 एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं सेम त्याप्रमाणे एकूण 3 स्टेप्स. त्यातली पहिली स्टेप म्हणजे टू स्टार्ट विथ नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसं आपण 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डमध्ये ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात टू ओपनिंग स्टॉकने करत होतो, त्याचप्रमाणे इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करताना सुरुवात करायची नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा मग P&L प्रमाणे नेट प्रॉफिट किती आहे, 2,13,000. इट शुड बी मेन्शन्ड इन द आउटर कॉलम. अमाऊंटचा जो आउटर कॉलम आहे त्या कॉलममध्ये ही अमाऊंट मेन्शन केली जाते. दिस इज द फर्स्ट स्टेप. एकदा आपण नेट प्रॉफिट लिहिला ही पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप काय, तर हा जो काय नेट प्रॉफिट आहे याच्यामध्ये जे जे खर्च एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणार आहोत, रद्द करणार आहोत, ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. सो हेडिंग द्यायचं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. आता एक्सपेन्सेस डिसअलाउड, एक्सपेन्सेस कुठे असतात, तर ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व खर्च रेकॉर्ड केले जातात. आपण एक एक खर्च वाचायचा. तो खर्च जर बिझनेसचा असेल तर तो बरोबर आहे, तो अलाउड आहे. परंतु एखादा खर्च बिझनेसचा नसेल तर तो काय करायचा, डिसअलाउड केला जातो. बिझनेसचा खर्च अलाउड असतो आणि एखादा खर्च बिझनेसचा नसेल तर तो रद्द केला जातो, म्हणजेच डिसअलाउड केला जातो. मग आता एक एक खर्च वाचूया. पहिला खर्च आहे सॅलरी. सॅलरीची रक्कम आहे 40,000. टिकमार्क नाही म्हणजे कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट जर नसेल तर फक्त एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का घरगुती पर्सनल आहे. मग सांगा सॅलरी. बिझनेस म्हणलं की एम्प्लॉई अपॉइंट करावे लागतात, त्यांना सॅलरी द्यावी लागते, म्हणजे सॅलरी पेड इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे बिझनेसचा खर्च अलाउड का डिसअलाउड, तर तो अलाउड आहे, बरोबर आहे, हा खर्च होणार अलाउड. त्यानंतर पुढचा खर्च आहे ॲडव्हर्टाइजमेंट. किती रुपये, 15,000. टिकमार्क नाही म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे फक्त एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का घरगुती आपला पर्सनल आहे. सांगा ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचा खर्च आहे का, ऑब्वियसली ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचाच खर्च असतो.
बिझनेसचे सेल्स वाढवण्यासाठी, बिझनेसची विक्री वाढवण्यासाठी जाहिरात केली जाते. सो ॲडव्हर्टाइजमेंट इज मेड फॉर द बिझनेस, सो इट इज अ बिझनेस एक्सपेंडिचर. अँड ॲज आय सेड अर्लियर, बिझनेसचा खर्च आहे त्यामुळे तो अलाउड का डिसअलाउड? तो अलाउड होणार आहे, हा अलाउड आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे फायर इन्शुरन्स, अमाऊंट आहे 4,500. त्याच्यावर देखील कोणतेही टिकमार्क नाही, म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट नसेल तर फक्त एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का घरगुती पर्सनल खर्च आहे. आता फायर इन्शुरन्स म्हणजे काय? बिझनेसमध्ये ज्या असेट्स असतात, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, मोटार कार, ओके, या असेट्सचं चुकून जर या असेट्सला आग लागली, आगीमुळं नुकसान जर झालं तर आपल्याला काहीतरी भरपाई मिळावी म्हणून फायर इन्शुरन्स म्हणजेच अग्निविमा हा घेतला जातो. आणि त्याचा प्रीमियम म्हणजे हप्ता पेड किती केलेला आहे तर 4,500. ॲडजस्टमेंट काही नाही आहे, टिकमार्क नाही आहे त्याच्यावर. तेव्हा हा खर्च फक्त एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च असतो का पर्सनल असतो. बघा, नॉर्मली फायर इन्शुरन्स हा बिझनेसच्या असेट्सचा काढला जातो, त्यामुळे फायर इन्शुरन्सचा खर्च हा बिझनेसचा आहे आणि बिझनेसचा म्हणजे तो पूर्णपणे अलाउड आहे. हे तिन्हीसुद्धा खर्च झाले अलाउड. आता चौथा बघा, टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. पुढचा चौथा खर्च रिपेअर्स, अमाऊंट आहे 27,500. ॲडजस्टमेंट आहे, वाचा ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 2, रिपेअर्स इन्क्लूड ₹3,500 ॲज रिपेअर्स ऑफ हाऊस. एकूण जो काही रिपेअरिंगचा खर्च आहे त्यामध्ये ₹3,500 रिपेअरिंग हे घराचं रिपेअरिंग आहे. मग आता सांगा, आपल्या घराचं रिपेअरिंग असेल म्हणजे हा बिझनेसचा खर्च का घरगुती? घराचं रिपेअरिंग म्हणजे हा घरगुती खर्च, पर्सनल खर्च आहे, बरोबर. मग हा पर्सनल खर्च आहे. आपण बिझनेसचा खर्च फक्त अलाउड करतो, पर्सनल असेल तर काय करायचा? तो रद्द करायचा, डिसअलाउड करायचा. त्यामुळे एकूण रिपेअर्स पैकी जो पर्सनल आहे ₹3,500 तेवढाच करायचा डिसअलाउड. बघा, डिसअलाउडमध्ये पहिला रिपेअर्स ऑफ रेसिडेन्शियल हाऊस, अमाऊंट पहिल्या कॉलममध्ये घ्यायची, किती? 3,500. जे जे खर्च डिसअलाउड होणार आहेत, करायचे आहे, तेवढेच फक्त इथं आपल्याला मेन्शन करायचे असतात. हा झाला डिसअलाउड. जेवढा घराचं रिपेअरिंग आहे तेवढंच केलं डिसअलाउड. पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन, अमाऊंट आहे 36,000. बघा, आणि त्याच्यावर टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. आपण P&Lला डेप्रिसिएशन दाखवले 36,000 आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं डेप्रिसिएशन पाहिजे किती तर पाहिजे 32,000. आपण लिहिले 36, पाहिजे 32, म्हणजे आपण 4,000नं डेप्रिसिएशन जादा रेकॉर्ड केलेलं आहे. आता याचं ट्रीटमेंट काय करायची तर आपण सुरुवातीच्या एक्झाम्पलमध्ये याचा एकच इफेक्ट करत होतो. जेवढं 4,000 जादाचं डेप्रिसिएशन आहे तेवढंच फक्त काढून टाकत होतो, एकच इफेक्ट. परंतु पाठीमागच्या एक्झाम्पलसारखे इथं पण आपण 2 इफेक्ट करू शकतो. ओके, ॲक्च्युली प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ह्याचे 2 इफेक्ट करता येतात. कसे करायचे बघा, P&Lला आपण डेप्रिसिएशन किती दाखवलं आहे? 36,000 आणि ॲडजस्टमेंट सांगते की डेप्रिसिएशन पाहिजे किती? 32, म्हणजे पाहिजे डेप्रिसिएशन 32,000 आणि आपण किती लिहिले? 36, म्हणजे आपण लिहिलेली जी अमाऊंट आहे 36,000ची ती अमाऊंट चुकीची आहे. डेप्रिसिएशनची रक्कम आपण जे रेकॉर्ड केले P&Lला ती चुकीची आहे. मग चुकीची अमाऊंट आहे म्हणून ती करायची पूर्णपणे डिसअलाउड, कारण ती रक्कम चुकीची आहे. म्हणून 36,000 जे P&Lला दाखवले 36,000 ते पूर्णपणे डिसअलाउड करा. बघा, डेप्रिसिएशन कंसामध्ये म्हणलं P&L अकाउंट, म्हणजे हे P&L अकाउंटचं डेप्रिसिएशन सगळं केलं डिसअलाउड किती? ₹36,000. हा झाला त्याचा एक इफेक्ट. ओके, जे P&Lचं डेप्रिसिएशन आहे ते पूर्णपणे डिसअलाउड केलं, किती? 36,000 सर्वच्या सर्व. आता हा झाला एक इफेक्ट P&Lचं डेप्रिसिएशनचा. आता ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे? डेप्रिसिएशन पाहिजे किती तर 32,000 पाहिजे. मग आता सांगा, आपण जे डेप्रिसिएशन P&Lला मेन्शन केलेलं ₹36,000 ते डेप्रिसिएशन आपण डिसअलाउड केले, कॅन्सल केलं, रद्द केले, काढून टाकलं. म्हणजे डेप्रिसिएशन आता आपण काढून टाकलं. मग आता काय केलं पाहिजे? नियमाप्रमाणे किती पाहिजे डेप्रिसिएशन? 32,000. आता ते रेकॉर्ड करायचं. जे चुकीचं डेप्रिसिएशन होतं P&L अकाउंटचं 36,000 ते आपण कॅन्सल केलं, म्हणजे डिसअलाउड केलेलं आहे, रद्द केलं. आता काय करायचं तर नियमाप्रमाणे किती पाहिजे डेप्रिसिएशन? 32,000 ते रेकॉर्ड करायचं. मग आता ते रेकॉर्ड करायचं म्हणजे काय? त्याच्यामुळे नेट प्रॉफिट वाढेल का कमी होईल? बघा, तर डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे, तोटा आहे, आणि लॉसमुळे आपला जो नेट प्रॉफिट असतो तो नेट प्रॉफिट काय होतो? कमी होतो, बरोबर. मग आपण जेव्हा डेप्रिसिएशन रेकॉर्ड करू, डेप्रिसिएशन रेकॉर्ड केलं, एखादा लॉस रेकॉर्ड केला की जो आपला नेट प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट कमी होईल. म्हणून कमी करण्यासाठी सर्वात शेवटी बघा लेस म्हटलेलं आहे, डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स.
आणि कंसामध्ये म्हणले ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशन किती सांगितलं आहे, किती पाहिजे डेप्रिसिएशन 32,000, ते मेन्शन केलं आउटर कॉलममध्ये. ओके, त्यामुळं डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट केले. जे P&Lचं डेप्रिसिएशन होतं ते पूर्णपणे डिसअलाउड केलं, रद्द केलं. बरोबर, P&Lचं डेप्रिसिएशन डिसअलाउड केलं, रद्द केलं. ओके, ते त्याच्यामध्ये काय केले, ॲड. बरोबर, ते ॲडमध्ये गेलं. आणि ॲडजस्टमेंटमध्ये जे डेप्रिसिएशन आहे ते त्याच्याविरुद्ध केलं लेस सर्वात शेवटी. आणि ते लेस का केलं, कारण डेप्रिसिएशन हा आपला बिझनेसचा तोटा असतो. डेप्रिसिएशन दाखवल्यामुळे आपला नेट प्रॉफिट कमी होतो, कमी होणार आहे, म्हणून कमी करण्यासाठी ते केलं लेस. किती रुपये, 32,000 रुपये. असे आपल्याला डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट एकूण करावे लागतात. ओके, हा झाला डेप्रिसिएशनचा. आपल्या 2 ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता पुढचा वाचा. पुढचा खर्च आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंटची रक्कम किती आहे, 13,000. ॲडजस्टमेंट काय नाही आहे, टिकमार्क नाही, म्हणजे त्यामुळे एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल आहे. बघा, ॲक्च्युली रेंट घरगुती पण रेंट असतं, तसंच बिझनेसचं पण रेंट पेड करावं लागतं. इथं रेंट घराचं आहे का बिझनेसचं आहे सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण असं ॲझ्युम करू शकतो की हे बिझनेसचंच रेंट असणार आहे, कारण बिझनेसमध्ये आपल्याला रेंट पेड करावं लागतं. त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च आहे, त्यामुळे तो अलाउड आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे इन्कम टॅक्स ₹9,000. आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की इन्कम टॅक्स म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं जे पर्सनल इन्कम असतं, वैयक्तिक इन्कम असतं, त्या इन्कमचा टॅक्स, त्याला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. त्यामुळे इन्कम टॅक्स हा पर्सनल इन्कमचा टॅक्स असतो, त्यामुळे तो पर्सनल खर्च आहे, हा बिझनेसचा खर्च नाही. बिझनेसचाच खर्च फक्त अलाउड करायचा, पर्सनल खर्च काय करायचा, डिसअलाउड. म्हणून बघा, डिसअलाउडमध्ये इन्कम टॅक्स किती रुपये, 9,000 रुपये. हा पर्सनल खर्च म्हणून केला डिसअलाउड. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे GST 25,000. GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजे हा वस्तू आणि सेवा यांच्यावरचा कर आहे, टॅक्स आहे. बरोबर, आणि वस्तू ह्या बिझनेसच्या असतात, गुड्स हे बिझनेसचे असतात. आपण 11वीपासून शिकलो आहे की गुड्स हे बिझनेसचे असतात, त्यामुळे हा जो टॅक्स आहे हा बिझनेसचाच टॅक्स आहे, हा बिझनेसचाच खर्च आहे. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे बिझनेसचा खर्च काय करायचा, अलाउड करायचा, हा बिझनेसचाच खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे लिगल चार्जेस ₹8,000. ओके, लिगल काय कामासाठी खर्च आला 8,000 रुपये. टिकमार्क नाही, ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल. इथं काही सांगितलेलं नाही, त्यामुळे हा लिगल चार्जेस हा बिझनेसचाच खर्च असतो. बिझनेस चालवत असताना वेगवेगळ्या लिगल कामांसाठी लिगल चार्जेस पेड करावे लागतात, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे. आणि बिझनेसचा खर्च काय होतो, नेहमी बिझनेसचा खर्च होतो अलाउड. बिझनेसचे सर्व खर्च केले जातात अलाउड. ओके, त्यानंतर पुढचा खर्च आहे तो म्हणजे RDD. RDDची रक्कम किती आहे, 5,000 रुपये. RDD म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्ट्स. टिकमार्क नाही, ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल. ओके, आपल्याला 11वीपासून माहिती आहे की RDD ही बिझनेसची असते, म्हणजे हा बिझनेसचा खर्च आहे. परंतु जरी हा बिझनेसचा खर्च असला तरीसुद्धा हा अलाउड होत नाही, हा डिसअलाउड केला जातो. कारण की RDD ही कशासाठी केली जाते, तर डेटर्सकडून जी रक्कम येणं आहे त्यापैकी जर काही पैसे बुडणार असतील अशी जर डाऊट असेल तर तेवढ्याची प्रोव्हिजन RDD म्हणून केली जाते. ओके, त्यामुळे RDD ही अंदाजे असते, कदाचित पैसे बुडतील, कदाचित बुडणारसुद्धा नाहीत. त्यामुळे RDD जरी बिझनेसची असली तरीसुद्धा ती डिसअलाउड केली जाते, कारण की ती अंदाजे केलेली असते. तो काय ॲक्च्युअल नुकसान नाही, ॲक्च्युअल तोटा नाही. त्यामुळे RDD जी 5,000 आहे ती डिसअलाउड होईल. बघा, RDD डिसअलाउडमध्ये किती, 5,000 रुपये. बरोबर, ही बिझनेसचीच आहे तरीसुद्धा ती केली डिसअलाउड, कारण ती अंदाजे केली जाते. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे बॅड डेब्ट्स. अमाऊंट आहे 9,000. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले. ओके, आपण 11वीपासून शिकलो आहे, एखाद्या कस्टमरला उधारीनं वस्तू विकल्या आणि त्यानं जे पैसे येणं आहे आपल्याला, ते जर पैसे त्यानं बुडवले तर आपण त्याला बॅड डेब्ट्स म्हणतो. आणि आपण हे पण शिकलो आहे की बिझनेस करत असताना असा तोटा होत असतो, म्हणजे हा बिझनेसचा तोटा आहे, बिझनेसचाच खर्च आहे, बिझनेसचा असल्यामुळे तो अलाउड आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे बँक चार्जेस ₹8,000. बघा, बँकेकडून मगाशी सांगितल्याप्रमाणे बँकेकडून ज्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज मिळतात, ओके, त्याच्यासाठी बँकेला चार्जेस द्यावे लागतात. किती रुपये त्यांनी पेड केले, तर 8,000 रुपये. आता बिझनेस म्हटलं की बँकेत अकाउंट लागतं, बँकेकडून वेगवेगळ्या फॅसिलिटीज घ्याव्या लागतात, त्यामुळे बँकेला ते चार्जेस द्यावे लागतात, म्हणजे हा बिझनेसचाच खर्च आहे.
बरोबर, कारण प्रत्येक बिझनेसला बँकेत अकाउंट ओपन करावं लागतं, वेगवेगळ्या फॅसिलिटीज घ्याव्या लागतात, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे. बिझनेसचा खर्च म्हणजे तो अलाउड आहे. एखादा खर्च बिझनेसचे असेल, रुटीनचा असेल तर तो बरोबर असतो, अलाउड आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे प्रिंटिंग स्टेशनरी, अमाऊंट 4500. प्रिंटिंग अँड स्टेशनरी टिकमार्क नाही, ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे एवढंच पाहायचं की हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल खर्च आहे. बघा, स्टेशनरी, प्रत्येक बिझनेसला स्टेशनरी लागते, प्रिंटिंगची कामं असतात, त्यामुळे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा बिझनेसचाच खर्च आहे. आणि बिझनेसचा खर्च अलाउड का डिसअलाउड, तर तो बरोबर आहे, अलाउड आहे. आणि शेवटचा इंटरेस्ट ऑन लोन 7500, त्याला टिकमार्क आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. कर्ज काढलं आहे त्या कर्जावरचं व्याज, ॲडजस्टमेंट वाचा शेवटची 3 नंबर. लोन इज टेकन फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन. कर्ज कशासाठी काढलं आहे, मुलांच्या शिक्षणासाठी. मग आता सांगा, मुलांच्या शिक्षणासाठीचं कर्ज, ओके, हा पर्सनल आहे ही गोष्ट काही बिझनेसचा खर्च आहे. आपण लोन जर बिझनेसच्या कामासाठी काढले असेल तर ते बिझनेसचं लोन. हे कर्ज आपण मुलांच्या शिक्षणासाठी काढलेलं आहे, म्हणजे ते पर्सनल कारणासाठी काढलेलं कर्ज आहे. त्यामुळे त्याच्यावरचं व्याज हा सुद्धा असतो पर्सनल खर्च. कारण की लोन इज टेकन फॉर पर्सनल पर्पज, फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन, इट इज अ पर्सनल यूज, पर्सनल पर्पज. सो लोन हे पर्सनल कामासाठी काढल्यामुळे त्याच्यावरचं जे व्याज आहे तो पर्सनल खर्च असतो. त्यामुळे जे व्याज पेड केले किती 7500, तो आपला पर्सनल खर्च आहे. आणि आपण बिझनेसचेच खर्च फक्त अलाउड करतो, पर्सनल खर्च काय करतो, डिसअलाउड. म्हणून डिसअलाउडमध्ये बघा, इंटरेस्ट ऑन लोन कंसात चिल्ड्रन्स एज्युकेशन किती 7500, हे पर्सनल कामासाठी काढलेलं कर्ज होतं, त्यामुळे त्याच्यावरचं व्याजसुद्धा पर्सनल खर्च, त्यामुळे ते केलं डिसअलाउड. बघा, डेबिटचे सर्व खर्च झाले, नेट प्रॉफिट झालेला आहे. बघा, एकूण जे खर्च होते त्यापैकी जे एक्सपेन्सेस, जे खर्च आपण डिसअलाउड केले ते सर्व खर्च आपण इथं मेन्शन केले. त्याखाली रेष सोडून त्याची बेरीज बाहेर घ्यायची, बेरीज किती आली, 61,000. आपला नेट प्रॉफिट होता 2,13,000, त्यामध्ये हे एक्सपेन्सेस काय करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. मग 2,13,000मध्ये 61,000 ॲड केले, बेरीज किती आली, बेरीज आली 2,74,000. ही आपली दुसरी स्टेप झाली. ओके, जे एक्सपेन्सेस, जे खर्च आपण डिसअलाउड केले ते त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. आपण एक्सपेन्सेस ॲड केले, एक्सपेन्सेस ॲड, त्याच्या विरुद्ध इन्कम्स काय करायचे, लेस. म्हणून तिसरी आणि शेवटची स्टेप, लेस इन्कम्स डिसअलाउड. आता इन्कम जे डिसअलाउड होणार आहेत, फक्त जे रद्द करायचे, डिसअलाउड करायचे तेवढेच फक्त इथे मेन्शन करायचे. बघा, आपल्या तिन्ही ॲडजस्टमेंट ज्या होत्या त्याला टिकमार्क आले, म्हणजे ॲडजस्टमेंट तिन्ही झालेल्या आहेत. फक्त आता इन्कम बघा, पहिले इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट, अमाऊंट आहे 3,57,000, टिकमार्क नाही, ॲडजस्टमेंट नाही. एवढंच बघायचं की हे बिझनेसचं इन्कम आहे का पर्सनल इन्कम आहे. आपण 11वीपासून शिकलो आहे, बिझनेस करून आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, त्या ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिटची रक्कम कळते. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट हा बिझनेसचाच असतो, आणि बिझनेसचा असतो म्हणजे तो काय अलाउड आहे का डिसअलाउड सांगा, बिझनेसचा असेल तर तो पूर्णपणे बरोबर आहे, अलाउड आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ₹19,000. डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, डिबेंचरमध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्या डिबेंचरवरती व्याज मिळाले 19,000. म्हणजे हे गुंतवणूक केलेली होती त्याच्यावरती व्याज म्हणून मोबदला म्हणून 19,000 रुपये मिळाले. हे 19,000 रुपये आपण बिझनेस करून कमवलेले नाहीत, तर गुंतवणूक केलेली, शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर डिव्हिडंड मिळतो, बँकेत गुंतवणूक केली व्याज मिळतं, तसं डिबेंचरमध्ये पैसे गुंतवलेले त्याच्यावरती व्याज मिळालं आहे 19,000. म्हणजे हे गुंतवणुकीचं इन्कम आहे, हे बिझनेस करून मिळालेले पैसे नाहीत, बिझनेसचे नाहीत, त्यामुळे ते होणार आहे डिसअलाउड. ओके, त्यामुळे 19,000 रुपये हे डिसअलाउड होतील. बघा, इंटरेस्ट ऑन डिबेंचर किती रुपये, 19,000 रुपये. नाव लिहायचं ना अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलममध्ये, हे बिझनेस करून मिळालेले पैसे नाहीत. तसंच पुढे पण आहे, डिव्हिडंड ₹6,000. आत्ता सांगितल्याप्रमाणे बँकेत FD केली व्याज मिळतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीत पैसे गुंतवले व्याज मिळतं, डिबेंचरमध्ये पैसे गुंतवले व्याज मिळतं, आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यावर आपल्याला डिव्हिडंड म्हणजेच लाभांश मिळतो. डिव्हिडंड इथं किती मिळालं आहे तर 6,000 रुपये. आता जे 6,000 रुपये मिळाले हे कशाचं इन्कम आहे, हे गुंतवणुकीचं इन्कम आहे. हे 6,000 बिझनेस करून कमवलेले नाहीत, बरोबर. डिव्हिडंड मिळतो, व्याज मिळतं, हे आपल्या गुंतवणुकीचं इन्कम असतं, हे काय बिझनेस करून कमवलेले पैसे नाहीत, हे बिझनेसचं इन्कम नाही, त्यामुळे हे पण होणार आहे डिसअलाउड. बघा, डिसअलाउडमध्ये डिव्हिडंड अमाऊंट पहिल्या कॉलमला किती, 6,000 रुपये.
हे पैसे बिझनेस करून कमवलेले नाहीत, त्यामुळे ते झाले डिसअलाउड. त्यानंतर पुढचं इन्कम आहे कमिशन ₹3000. ओके, कमिशन मिळालं. आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये देखील पाहिलेलं आहे की बिझनेस जेव्हा चालवला जातो तेव्हा एखादा सेल्समन असेल जो वस्तू विकण्याचं काम करतो, त्याला कमिशन द्यावं लागतं. त्याला पगार तर दिला जातोच, प्लस त्याला ॲडिशनल कमिशनसुद्धा दिलं जातं. त्यामुळे कमिशन पेड केलं हा बिझनेसचा खर्च आहे. तसंच बिझनेसची वेगवेगळी कामे करून आपल्याला कमिशन मिळतं सुद्धा. ओके, त्यामुळे कमिशन पेड केलं किंवा कमिशन मिळालं हा बिझनेसचाच पार्ट मानला जातो. त्यामुळे कमिशन पेड असेल, कमिशन रिसिव्ड असेल, हे बिझनेसचाच इन्कम आहे, बिझनेसचाच खर्च आहे. आपल्याला सांगितले कमिशन मिळालं किती, ₹3000. हे इन्कम आहे आणि हे बिझनेसचंच इन्कम आहे. बिझनेसचं इन्कम हे पूर्णपणे अलाउड आहे, बरोबर आहे. आणि शेवटचं इन्कम बघा, ॲग्रिकल्चरल इन्कम अमाऊंट इज ₹25,000. शेती करून उत्पन्न मिळाले 25,000. बघा, आता कित्येक लोक असे असतात की ते बिझनेस पण करतात आणि त्याचबरोबर शेतीसुद्धा करत असतात. शेती करून ₹25,000 मिळवले. मग सांगा, हे जे ₹25,000 मिळाले हे बिझनेस करून कमवलेले आहेत का? तर नाही. बिझनेसच्या बरोबर आपण शेती पण करत होतो, हे शेतीचं उत्पन्न आहे, बिझनेस करून कमवलेलं उत्पन्न नाही. हे बिझनेसचं इन्कम नाही, त्यामुळे हे पण होणार आहे डिसअलाउड. किती रुपये? ₹25,000. बघा, डिसअलाउडमध्ये ॲग्रिकल्चर इन्कम किती रुपये? ₹25,000. शेती करून उत्पन्न मिळालं, हे शेतीचं उत्पन्न आहे, हे काय बिझनेसचं उत्पन्न नाही. त्यामुळे हे होणार आहे डिसअलाउड. बघा, सर्व इन्कम झाले का? सर्व इन्कम झालेले आहेत. आपण जे इन्कम्स होते, एक एक इन्कम वाचलं. ते इन्कम जर बिझनेसचं असेल तर ते अलाउड, आणि बिझनेसचं इन्कम नसेल, पर्सनल कामाचं असेल इन्कम, तर ते केलं जातं डिसअलाउड. ओके, मग डिसअलाउड जे इन्कम झाले ते पहिल्या कॉलमला लिहिले, त्याखाली रेष सोडली. सर्वांची बेरीज बाहेर किती? ₹50,000. ओके, आपली बेरीज वरती किती आली? 2,74,000. आणि हे इन्कम ॲड करायचे आहेत का लेस? तर लेस. मग 274मधून -50,000 गेले, वजाबाकी राहिले किती? ₹2,24,000. आपण नॉर्मली या 2,24,000ला नाव देतो इन्कम फ्रॉम बिझनेस, पण आपण अगोदरच एक इफेक्ट केलेला आहे त्याखाली, ते म्हणजे लेस डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स. ओके, इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन किती पाहिजे? तर आपण मगाशी टिकमार्क केली आहे 32,000. ओके, मग 224मधून हे डेप्रिसिएशन आपण मगाशी पाहिलं की हे डेप्रिसिएशन ॲड होणार आहे का लेस? तर ते डेप्रिसिएशन लेस होणार आहे. मग 224मधून 32 गेले, वजाबाकी किती राहिली? 1,92,000. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, त्यामुळे बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करताना सुरुवातीला आपण नेट प्रॉफिटनं सुरुवात केली, ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड, आणि तिसरी स्टेप लेस इन्कम्स डिसअलाउड. ओके, आणि ॲडजस्टमेंटचा इफेक्ट खाली फक्त केला, आणि जे उत्तर आलं हे झालं या बिझनेसचं इन्कम ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स. ओके, त्यांचं जे P&L अकाउंट आहे त्याप्रमाणे यांचा प्रॉफिट दाखवला जातो आहे 2,13,000. पण यांचा इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे खरा प्रॉफिट किती आहे? फक्त ₹1,92,000. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम बिझनेस. इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल वी स्टडीड द इफेक्ट ऑफ न्यू ॲडजस्टमेंट लाईक इंटरेस्ट ऑन लोन, प्लस वी ऑल्सो स्टडीड द इफेक्ट ऑफ डेप्रिसिएशन. जे डेप्रिसिएशन आहे, P&L अकाउंटचं डेप्रिसिएशन 36,000 होतं, आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं की डेप्रिसिएशन पाहिजे 32. त्यामुळे आपण जे लिहिलेलं डेप्रिसिएशन आहे 36,000 ते सुरुवातीला सगळं डिसअलाउड केलं. म्हणून डिसअलाउडमध्ये बघा, डिसअलाउडमध्ये सर्व डेप्रिसिएशन घेतलं ₹36,000, सर्व कॅन्सल केलं. हा एक इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट, जे नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे 32,000 ते रेकॉर्ड केलं. डेप्रिसिएशन हा आपला तोटा आहे, खर्च आहे. खर्च रेकॉर्ड केला की आपला नेट प्रॉफिट कमी होईल, म्हणून कमी करण्यासाठीच शेवटी ते लेस केलेलं आहे. ओके, आणि ते कुठलं डेप्रिसिएशन? ॲडजस्टमेंटमधील. लक्षात ठेवण्यासाठी P&Lचं डेप्रिसिएशन जे असतं ते ॲडमध्ये येतं, आणि ॲडजस्टमेंटमध्ये जे डेप्रिसिएशन दिलेलं असतं ते सर्वात शेवटी हे लेस केलं जातं. Okay, so this is example number 6 on computation of income from business. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see another example. Okay, thank you very much.